कॅग वरती हा प्रश्न, नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर कॅग हा जो आहे हा भारताचा मुख्य निर्वाचन आयुक्ताच्या बरोबरीचा दर्जा असतो, परंतु अग्रक्रम तालिकेनुसार राज्यसभेच्या उपाध्यक्षापेक्षा त्याचे स्थान वरचे आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. पुन्हा एकदा टेबल ऑफ प्रेसिडेंस जो आहे त्याच्यावरतीच हा एक प्रश्न आला की त्याचा जो दर्जा आहे तो काय दिलेला आहे, त्याच्यावरती कोणाचं स्थान आहे, खाली कोणाचं स्थान आहे, त्याच्यामधलाच हा स्टेटमेंट मधला क्वेश्चन आहे. तर पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. तर दुसरं स्टेटमेंट बघू. भारतीय लेखा आणि लेखा परीक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या सेवा शर्ती या राष्ट्रपतीच्या सल्लामसलतीने नियंत्रक आणि महालेखा परीक्षक ठरवतात. ठीक आहे. या स्टेटमेंटमध्ये आयोगाने काय केलं बघा, की इथे काय म्हटलं, राष्ट्रपतीच्या सल्लामसलतीने कॅग ठरवतो, पण तसं नाहीये. कॅग जो आहे ह्या ज्या कॅग इन शॉर्ट आपण लक्षात ठेवू कॅग बद्दल काय आहे, की कॅग हा जो इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंट आहे. ठीक आहे. इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंट याचा प्रमुख असतो. ठीक आहे. आणि हे जे विभाग आहे इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंट याच्यामध्ये कार्यरत असणारे इतर जे व्यक्ती आहेत तर यांच्या ज्या सेवा शर्ती आहे तर हा स्वतः कॅगने ठरवते, तर हा राष्ट्रपती ठरवतो आणि राष्ट्रपती कॅगशी सल्लामसलत करतो. ठीक आहे. इथे आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलं, की राष्ट्रपतीच्या सल्लामसलतीने कॅग ठरवतो, पण तसं नाही, कॅगच्या सल्लामसलतीने राष्ट्रपती ठरवतोय. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, स्वॅप करून दिलेलं आहे. ठीक आहे. हे स्टेटमेंट थोडंसं स्वॅप करून यांनी दिलेलं आहे. पुढचं सी नंबरचं स्टेटमेंट, कॅगचे वेतन आणि भत्ते राष्ट्रपतीद्वारे निश्चित केले जातात. हे सुद्धा चुकीचं आहे. वेतन आणि भत्ते हे पार्लमेंटद्वारे निश्चित केले जातात. ठीक आहे. तर याचा अर्थ काय, की बी आणि सी नंबरचं स्टेटमेंट चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलंय, बरोबर कुठलंय, तर फक्त एक बरोबर आहे. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. ठीक आहे. तर कॅग मध्ये अजून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, कॅगचा आर्टिकल 148 आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अपॉइंटेड बाय, अपॉइंट कोण करतं, तर अपॉइंट राष्ट्रपती करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर रिमूव्हलसाठी काय प्रोसेस आहे, तर रिमूव्हलसाठी 2/3 मेजॉरिटीने त्याला रिमूव्ह करता येतं. ठीक आहे. तर हे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आर्टिकल लक्षात ठेवा, 148 नंबरचा आर्टिकल हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके. पुढे